बाळांनो वेलकम. आपण लास्ट लेक्चरपासून टॅक्झॉनॉमिकल एड्सला शिकायला सुरुवात केलेली आहे. हे टॅक्झॉनॉमिकल एड्स काय असते हे आपण लास्ट लेक्चरमध्ये जाणून घेतलेलं आहे. टॅक्झॉनॉमिकल एड्स म्हणजे आपण कशाला म्हणतो की हे असे उपकरण असतात, असे काही साधनं असतात की ज्याच्या मदतीने या पृथ्वीवर एवढी सगळी जी बायोडायव्हर्सिटी, एवढी जी जैवविविधता पसरलेली आहे त्याचा आपण अभ्यास करू शकतो. एवढे सगळे प्लॅन्ट आहेत, हजारो प्रकारचे प्लॅन्ट, लाखो प्रकारचे ॲनिमल्स. तर यांना सगळ्यांना जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे काहीतरी साधनं असणे आवश्यक आहे, आपल्याकडे काहीतरी उपकरणं असणे आवश्यक आहे. त्याला आपण टॅक्झॉनॉमिकल एड्स असं म्हणतो. मग टॅक्झॉनॉमिकल एड्सच्या मदतीनं आपण ह्या सगळ्या जीवजंतूंचा अभ्यास करू शकतो. आणि कोणते कोणते हे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत हे सुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये जाणून घेतलं होतं. त्याच्यापैकी 3 टॅक्झॉनॉमिकल एड्सचा आपण स्टडीसुद्धा केला होता. तर हे जे 3 लास्ट लेक्चरमध्ये आपण टॅक्झॉनॉमिकल एड्स शिकलो तर ते कशाप्रकारे आपल्याला जे प्लॅन्ट आहेत किंवा जे ॲनिमल्स आहेत त्याचा अभ्यास करताना आपल्याला कामात पडतात हे पण आपण जाणून घेतलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला आणखीनही काही टॅक्झॉनॉमिकल एड्सचा स्टडी करायचा आहे. तर त्याच्यातला पहिला टॅक्झॉनॉमिकल एड्स आपण बघू आणि तो आहे झूलॉजिकल पार्क्स, ज्याला आपण जनरल बोलीभाषेच्यामध्ये झूसुद्धा म्हणतो. फक्त झू किंवा मराठीमध्ये आपण याला प्राणी संग्रहालय असं म्हणतो. आपल्याला खूप लहानपणापासून याचं अट्रॅक्शन असते प्राणी संग्रहालयाचं. आपल्याला तिथं खूप जावं असं वाटते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकालाच प्राणी संग्रहालयामध्ये जायला आवडते. तुमच्यापैकी बरेचसे लोक ह्या प्राणी संग्रहालयामध्ये किंवा झूमध्ये गेले असतील. आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणी संग्रहालयात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. एक आपल्या महाराष्ट्रातलं फेमस जर सांगायचं म्हटलं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे प्रॉपर पुणे शहरातच कात्रजच्या भागामध्ये राजीव गांधी झूलॉजिकल पार्क आहे. तर त्याच्यामध्ये खूप सारे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲनिमल ठेवलेले आहेत. जर तुम्ही पुणे जिल्ह्यातले असले तर तुम्ही तर कदाचित तिथे गेले पण असणार, किंवा मग जर एखाद्या वेळी तुम्हाला पुण्यामध्ये जायचा योग आला तर तिथे जाऊन बघा तुम्ही कात्रजच्या भागामध्ये राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये, झूलॉजिकल पार्कमध्ये. तिथे तुम्हाला बरेचसे प्राणी भेटतील. आणि त्याच्यात एक सर्पोद्यानसुद्धा आहे. खूप सारे साप असे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साप. तर तुम्हाला एक कुतूहल तयार होईल. तर हे नुसतं हे झूलॉजिकल पार्क कशासाठी बनलेले आहेत की याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला या सगळ्या सजीवांना बघायला भेटते. ॲक्च्युअलमध्ये तसं कुठं आपण यांना बघू शकणार? आपण तिथे गेल्यानंतर यांना प्रत्यक्ष बघू शकतो. यांच्या सगळ्या हॅबिट, आपण सवयी ज्या आहेत जाणून घेऊ शकतो. यांना कशा प्रकारचं अन्न लागते, हे कशा प्रकारे मेटिंग, रिप्रोडक्शन करतात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बघायला भेटतात, अभ्यास करायला भेटते. याच्यासाठीच तर मग हे झूलॉजिकल पार्क्स वगैरे बनवलेले असतात. तर आपल्याला याच्याबद्दलच आता थोडीशी माहिती घ्यायची आहे. तर एक जनरल आयडिया तुम्हाला आली असेल या झूलॉजिकल पार्क किंवा झूबद्दल. बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे याच्याबद्दल आणखीन. तर आपल्याला सांगितलेलं आहे तर झूलॉजिकल पार्क जनरली नोन ॲज झू, काय म्हणतात त्याला, झूलॉजिकल पार्कला आपण शॉर्टमध्ये झू असं पण म्हणतो. आणि इथे काय केलं जाते, इज अ प्लेस ऑफ इंटरेस्ट ऑफ कॉमन मॅन. एक सामान्य माणसाला याच्याबद्दल खूपच इंटरेस्ट असतो, एक अट्रॅक्शन असते आपल्याला. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, इन झू वाईल्ड ॲनिमल आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. बघा हा याचा वर्ड आलेला आहे कॅप्टिव्हिटी. कॅप्टिव्हिटी म्हणजे काय की जे ॲनिमल्स असतात ना त्यांना पकडणे आणि त्यांना सुरक्षित अशा ठिकाणी त्यांना जगवणे. म्हणजे काय, नुसतं त्यांचं जे नॅचरल हॅबिटॅट आहे, जे समजा जंगलसारखा जो एरिया आहे तसा जंगलसारखा एरिया तयार करणे, पण तो बंदिस्त असेल. जंगलसारखा एरिया तयार करणे, त्याच्यामध्ये मग त्यांना ठेवल्या जाते. तर त्याला कॅप्टिव्हिटी असं म्हणतात. जेणेकरून मग जे प्राणी आहेत त्यांचं संरक्षणसुद्धा होते त्याच्यामध्ये. कारण मग याच्यामध्ये कोणी घुसू शकत नाही, बाहेरचे लोक त्या प्राण्यांची शिकार करू शकत नाही. कारण त्यांना असं एक सुरक्षित असं आपण स्थान तयार करून दिलेलं असते. वेगळे वेगळे प्राणी त्याच्यामध्ये आपण ठेवलेले असतात. कात्रजमध्ये जसं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं त्याच्यामध्ये तुम्हाला टायगर दिसेल, त्याच्यामध्ये अस्वल वगैरे आहेत. आता इतक्यात मी गेलो नाही, पण बरेचसे प्राणी त्याच्यामध्ये आहेत ठेवलेले. तर याच्यामध्ये त्यांना सुरक्षित असं वातावरण भेटते. लक्षात आलं ना? पुढे आपल्याला याच्याबद्दल सांगितलेलं आहे, इन झू नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल. जसं मी तुम्हाला सांगितलं की या झूमध्ये गेल्यानंतर आपण हे जे प्राणी ठेवलेले आहेत त्यांचा अभ्यास करू शकतो. हे कशा प्रकारे खातात, यांचं हॅबिटॅट काय आहे, यांचं कशा प्रकारचं जेवण करतात आणि हे कसं मीटिंग करतात, या सगळ्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये माहिती भेटते. लक्षात आलं ना? तर हे आहे टॅक्झॉनॉमिकल एड्स, ज्याला आपण झूलॉजिकल पार्क असं म्हटलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला जनरली ॲनिमलचा स्टडी करायला भेटतो, ॲनिमलविषयी आपल्याला जाणून घ्यायला भेटतं. आता दुसरं आणखीन एक आपण पुढचं टॅक्झॉनॉमिकल एड्स समजून घेऊ आणि ज्याचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी पार्क्स. बायोडायव्हर्सिटी पार्क. आता नावातूनच आपल्याला समजते बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता असलेले पार्क्स. असे पार्क की ज्याच्यामध्ये खूप सारी जैवविविधता आहे, आपण त्याला बायोडायव्हर्सिटी पार्क असं म्हणतो. आणि एक आपल्याला फेमस एक्झाम्पल पण याचं दिलेलं आहे. बघा याच्यावर क्वेश्चन पण भरपूर विचारला जातात, त्यामुळे लक्षात घ्या. काय सांगितलं बघा सगळ्यात आधी तर बघून घेऊ, आपण समजून घ्या याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे.
इट इज अन इकॉलॉजिकल असेंबलेज ऑफ स्पेसीज दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज ऑन डिग्रेडेड और बॅरेन लँडस्केप. आता इथे काय केलं जाते की अशी एक ओसाड जमीन किंवा जिथे काही उगवल्या जाते पिकवल्या जाते अशी एखादी खडकाळ जमीन वगैरे जी आहे ती पकडल्या जाते किंवा ती शोधल्या जाते आणि त्याच्यावरती मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲनिमलची तिथे वाढ केल्या जाते आणि अशा तऱ्हेनं तिथे पार्क तयार केल्या जातात. त्याला बायोडायव्हर्सिटी पार्क असं म्हणतात. म्हणजे तिथे ओसाड खडकाळ जमीन पण वापरल्या जाईल आणि तिथे एक बायोडायव्हर्सिटी पण तयार होऊ शकते. जसं एक्झाम्पल दिले आपल्या महाराष्ट्रातले एक फेमस बायोडायव्हर्सिटी पार्क आहे ज्याचं नाव आहे लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क गुरेघर. तर उत्तमराव पाटील नावाने हे एक फेमस असे पॉलिटिशियन वगैरे होते तर त्यांचंच नाव याला दिलं गेलेलं आहे आणि गुरेघरमध्ये आहे महाबळेश्वर या ठिकाणी. लक्षात घ्या, तुम्ही गेले असतील आधी तिकडे त्याही भागात जर गेले तर या पार्कला नक्की भेट द्या. तिथे बघा तुम्ही कशा प्रकारचे इथे बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केला गेलेला आहे आणि काय काय तुम्हाला इथे बघायला भेटेल. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे धिस पार्क इज द बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप. काय सांगितलं आपल्याला की हे खूप हा जो बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केला गेलेला आहे उत्तमराव पाटील यांच्या नावाने जो बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केला गेलेला आहे तो एक उत्तम उदाहरण आहे की कशाप्रकारे आपण ही जैवविविधता जी आहे ही अर्बन भागामध्ये सुद्धा अशी तयार करू शकतो किंवा त्यांना त्या प्राण्यांना आपण अशा प्रकारे वसवू शकतो, त्यांचं घर तयार करू शकतो. तर अशा प्रकारे हा होता बायोडायव्हर्सिटी पार्क किंवा आणखीन एक टॅक्झॉनॉमिकल एड्स. पुढचं आपल्याला आणखीन एक टॅक्झॉनॉमिकल एड शिकायचं आहे ज्याचं नाव आहे की ऑर टॅक्झॉनॉमिकल की असं सुद्धा याला म्हणतात. फक्त शॉर्टमध्ये याला की पण म्हटलं जाऊ शकते. लक्षात घ्या, की ऑर टॅक्झॉनॉमिकल की आपण याला म्हणतो. आता कीच्या मदतीने आपण कशाप्रकारे वेगळ्या वेगळ्या जीवांचा अभ्यास करू शकतो ते पण आपण जाणून घेऊ. बघा आपल्याला सुरुवातीला काय सांगितलेलं की काय आहे की इज टॅक्झॉनॉमिकल एड यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. सुरुवातीला सांगितलं की कशासाठी वापरतात किंवा टॅक्झॉनॉमिकल की कशासाठी वापरतात. तर टॅक्झॉनॉमिकल की जी आहे ही क्लासिफिकेशन करायसाठी वापरतात. कोणाचं क्लासिफिकेशन? प्लांट अँड ॲनिमलचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण. प्लांट आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन करायसाठी टॅक्झॉनॉमिकल की वापरल्या जाते. एवढं सिंपल आयडिया तर आपल्याला आता आलेली आहे की कीचा काय वापर केला जातो. तर कीमुळे आपण प्लांट किंवा ॲनिमलचं क्लासिफिकेशन करू शकतो. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे द की आर बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. की कशावर काम करते तर लक्षात घ्या की याच्यावर पण सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतं की हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरवर काम करते. म्हणजे जे अपोजिट कॅरेक्टर आहे त्याच्यावरती की काम करते. कसं ते आपण पुढे समजून घेऊच. पुढे सांगितलेलं वन ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर गेट ॲक्सेप्टेड अँड अदर रिजेक्टेड. आता दोन वेगळ्या वेगळ्या विरुद्ध कॅरेक्टरवरती हे कीज काम करतात. त्याच्यापैकी एक कॅरेक्टर ॲक्सेप्ट केलं जाते, दुसरं कॅरेक्टर रिजेक्ट केलं जाते. समजलं का? जसं की फॉर एक्झाम्पल आता एखादा ॲनिमल सापडलेला असेल, बरोबर आहे. एखादा ॲनिमल सापडलेला असेल, मग त्या ॲनिमलला 2 पाय आहेत, बरोबर आहे. 2 पाय आहेत की याला 4 पाय आहेत. ठीक आहे. एखादा ॲनिमल सापडला, त्याला 2 पाय की 4 पाय आहेत. तर हे झालं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग कीमध्ये कसं वापरलं जाते तर जर समजा हा ॲनिमल 2 पायाचा असेल, जर 2 पायाचा असेल तर मग हे कॅरेक्टर ॲक्सेप्ट केलं जाते, हे रिजेक्ट केलं जाते. तर अशा प्रकारे एक ॲक्सेप्ट केला जाईल, एक रिजेक्ट केल्या जातील. एखादा प्लांट सापडला असेल, मग त्या प्लांटला फ्लावर आहेत, म्हणजे फ्लावर आहेत की फ्लावर नाहीत याच्यावरून सुद्धा कॅरेक्टर ठरवलं. फ्लावर जर नसले तर मग हे कॅरेक्टर ॲक्सेप्ट केला जाईल आणि हे रिजेक्ट केला जाईल. तर अशा प्रकारे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरवरती ह्या कीज काम करतात किंवा टॅक्झॉनॉमिकल कीज काम करतात, ज्याच्या मदतीनं आपण वेगळ्या वेगळ्या मग प्लांटचा आणि ॲनिमलचा स्टडी करू शकतो, त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. पुढे आपल्याला याच्याबद्दल सांगितलेलं आहे दी स्टेटमेंट इन की इज कॉल्ड लीड. आता हे जे स्टेटमेंट आहेत ना कीमध्ये, यांना लीड म्हणतात. याच्यावर पण क्वेश्चन विचारल्या गेलेले आहेत, त्यामुळे लक्षात घ्या की कीमध्ये जे स्टेटमेंट आहेत त्यांना काय म्हटलं जातं. तर कीमध्ये जे स्टेटमेंट असतात त्यांना लीड म्हटलं जातं. जसं आता आपण इथे बघितलं की म्हणजे जे कॅरेक्टर होते ना कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, तर त्यांना आपण लीड असं म्हणतो. म्हणजे झाडाला पानं असले तर ते पानं सिम्पल आहेत की ते कंपाऊंड आहेत वगैरे, अशा प्रकारचं हे कॅरेक्टर आहेत ज्यांना आपण लीड असं म्हणत असतो. ते लक्षात घ्या. त्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला नॉर्मली कीज आर ॲनालिटिकल इन नेचर. ॲनालिटिकल ही नेचरची असते. जनरली कीज कंपॅरिझन वगैरे करते किंवा विश्लेषण करायचं काम ह्या कीजचं असते. पुढे सांगितलेलं आहे लेट अस स्टडी अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेक्स्ट चॅप्टर. आता जे क्लासिफिकेशनबद्दल हे की जरी क्लासिफिकेशनसाठी वापरल्या जात असली तरी क्लासिफिकेशनचा स्टडी आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये करायचा आहे. या चॅप्टरमध्ये फक्त आपल्याला एक जनरल ओव्हरऑल आयडिया घ्यायची आहे सजीवांची.
लक्षात आलं ना. क्लासिफिकेशन आपण डिटेलमध्ये नेक्स्ट चॅप्टरपासून सुरुवात करूच. आता पुढे आपल्याला आणखीनही काही कीजबद्दल माहिती सांगितलेली आहे. ह्या मेन आपण टॅक्झॉनॉमिकल एड्स समजून घेतलेले आहेत. लक्षात आलं ना. झुलॉजिकल पार्क आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, त्याचबरोबर की आहे किंवा टॅक्झॉनॉमिकल की. ह्या अशा आतापर्यंत आपण 3 प्रकारच्या आणखीनही या लेक्चरमध्ये टॅक्झॉनॉमिकल एड्स समजून घेतलेले आहे. आता आणखीनही आपल्याला काही टॅक्झॉनॉमिकल एड्सबद्दल जाणून घ्यायचं. जसं की इथे तुम्हाला दिसतेच टायटल, फ्लोरा अँड फौना. तर फ्लोरा म्हणजे काय आहे आणि फौना म्हणजे काय ते सुद्धा या डायग्राममधूनच तुम्हाला दिसते. आता बघा, हे आहे फ्लोराची पहिली डायग्राम आणि ही दुसरी आहे फौनाची डायग्राम. फ्लोरामध्ये काय दिसते? फ्लोरा म्हणजे समजून चालायचं की फ्लोरा म्हणजे फ्लावर म्हणजे प्लॅन्ट आणि फौना म्हणजे ॲनिमल्स. लक्षात घ्या, फ्लोरा म्हणजे प्लॅन्टशी रिलेटेड आणि फौना म्हणजे ॲनिमलशी रिलेटेड. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता बघा इथेच समजते आपल्याला. इथे काय सांगितलं फ्लोराबद्दल बघा. फ्लोरा म्हणजे काय? तर फ्लोरा इज दी प्लॅन्ट लाईफ ऑकरिंग इन अ पर्टिक्युलर रिजन ऑर अ टाईम. फ्लोरा म्हणजे काय की फ्लोरा म्हणजे एखाद्या एरियामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्लॅन्ट्स सापडतात त्याला आपण फ्लोरा असं म्हणतो. लक्षात आलं ना तुमच्या. त्याचबरोबर आता फौना बघून घ्या. फौना म्हणजे काय की फौना म्हणजे फौना इज ऑल ऑफ द ॲनिमल लाईफ इन ऑफ एनी पर्टिक्युलर रिजन ऑर टाईम. फौना म्हणजे काय? फौना म्हणजे ॲनिमल लाईफचा स्टडी करणे आहे, हे लक्षात घ्या. एखाद्या पर्टिक्युलर भागामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲनिमल सापडतात त्याला आपण फौना असं म्हणतो. आणि एखाद्या एरियामध्ये किंवा एखाद्या भागामध्ये किंवा एका विशिष्ट टाईममध्ये किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्लॅन्ट सापडतात त्याला आपण फ्लोरा असं म्हणतो. तो फ्लोरा आणि फौना लक्षात घ्या. समजलं तुम्हाला. तर ही आणखीन एक टॅक्झॉनॉमिकल की यूज केला जाते ॲनिमलचा आणि प्लॅन्टचा स्टडी करताना. पुढे आपल्याला टॅक्झॉनॉमिकल की दिलेली आहे आणि टॅक्झॉनॉमिकल एड्स आपल्याला दिलेलं आहे आणि ते आहे मोनोग्राफ. पहिलं आहे मोनोग्राफ. मोनोग्राफ म्हणजे काय असतात बघा. मोनोग्राफ म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे मोनोग्राफ्स डिस्क्राईब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. हे जे बायोलॉजिकल ग्रुप आहेत ना त्या बायोलॉजिकल ग्रुपला डिस्क्राईब करायला मोनोग्राफ यूज केला जातात. तसा साधा सिंपल क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो की मोनोग्राफ कशासाठी यूज केला जातात. जे सिलेक्ट केलेला बायोलॉजिकल ग्रुप आहे त्याला डिस्क्राईब करायसाठी, त्याचा अभ्यास करायसाठी, मग तो कोणताही बायोलॉजिकल ग्रुप असो, मग ते प्लॅन्ट असू शकतात, ॲनिमल असू शकतात, त्यांचा स्टडी आपल्याला करायचा असेल तर आपण मोनोग्राफचा यूज करू शकतो. पुढे सांगितलेलं आहे दिस इन्क्लूड एक्झिस्टिंग टॅक्झॉनॉमिक नॉलेज अँड ऑल रिलेव्हंट इन्फॉर्मेशन अबाउट ग्रुप कन्सर्न सच एज ॲनाटॉमी, फायलोजेनी, क्रोमोझोम नंबर. आता आपण ज्या बायोलॉजिकल ग्रुपचा स्टडी करणार, मग ते प्लॅन्ट असो या ॲनिमल असो, तर त्याच्यामध्ये काय काय लक्षात घेतलं जाते की मग त्याचं म्हणजे ॲनाटॉमी म्हणजे त्यातलं आतलं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, बाहेरचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, ती ॲनाटॉमी आपल्याला इथे लक्षात घेतल्या जाते. त्याचबरोबर फायलोजेन म्हणजे काय, त्याची जी अनुवांशिक जी लिंक आहे ती इथे लक्षात घेतल्या जाते. त्याचबरोबर क्रोमोझोम नंबर, त्या पर्टिक्युलर प्लॅन्टमध्ये किंवा ॲनिमलमध्ये किती क्रोमोझोम नंबर आहेत, किती क्रोमोझोम प्रेझेंट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे मोनोग्राफचा स्टडी करताना वापरल्या जातात. लक्षात आलं ना. तर याच्या मदतीनं काय आहे की मोनोग्राफच्या मदतीनं मग आपण त्या प्लॅन्टला किंवा ॲनिमलला समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. तशा प्रकारे हा टॅक्झॉनॉमिकल एड्स आपल्याला कामात पडतो. त्यानंतर पुढचं आणखी एक टॅक्झॉनॉमिकल एड्स आहे आणि ज्याचं नाव आहे मॅन्युअल. तर मॅन्युअल म्हणजे काय आहे बघा. आपल्याला सांगितलेलं तर मॅन्युअल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट प्लॅन्ट अँड ॲनिमल टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय देम. बिलकुल सिंपल आहे. कशासाठी वापरतात मॅन्युअल जे वेगळे प्लॅन्ट आहे आणि ॲनिमल्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करणे, त्यांना ओळखणे आणि त्याचं क्लासिफिकेशन करणे. वेगळा एखादा प्लॅन्ट सापडला असेल त्याला ओळखणे आणि मग त्याचं क्लासिफिकेशन करणे. तर याच्यासाठी मॅन्युअल्स हे टॅक्झॉनॉमिकल एड्स वापरले जाते. तशा प्रकारे आपल्याला याची माहिती दिली आहे. आता पुढे लास्टमध्ये याच्याबद्दल आपल्याला आणखी एक पॉईंट सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज हेल्पफुल अंडरस्टँडिंग दे इंटर रिलेशन. जे सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे. आता क्लासिफिकेशन वगैरे हे सगळ्याबद्दल तर पुढच्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यास करूच, पण एक लक्षात घ्या की सिस्टमॅटिक क्लासिफिकेशनमुळे काय होते की आपल्याला ऑर्गॅनिझमला समजून घ्यायला मदत होते की जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा एकामेकासोबत काय संबंध आहे किंवा त्या ऑर्गॅनिझमचा दुसऱ्या ऑर्गॅनिझमसोबत काय संबंध आहे, हे सगळं आपण सिस्टमॅटिक क्लासिफिकेशननी समजून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे बाळांनो आतापर्यंत आपण हे वेगळ्या टॅक्झॉनॉमिकल एड्सचा स्टडी केलेला आहे. तर समजलं तुम्हाला, भरपूर सारे टॅक्झॉनॉमिकल एड्स आपण समजून घेतले. बिलकुल सिंपल छोटासा हा चॅप्टर होता आपला तसं पाहिलं तर. काही महत्त्वाचे याच्यामध्ये टॉपिक आहेत, फक्त छोटे टॉपिक आहेत आणि ज्याचा आपल्याला खूप नवीन गोष्टी पण आपल्याला याच्यामध्ये माहीत पडल्या. आणि पुढे पण जेव्हा तुम्ही बायोलॉजी आणखीन पुढे स्टडी करणार, हायर स्टडी करणार, तेव्हा पण आपल्याला तुम्हाला ह्या सगळ्या टॅक्झॉनॉमिकल एड्स आणखीन डिटेलमध्ये शिकायला भेटणार आहेतच. आता हा जवळपास आपला हा चॅप्टर जो आहे हा संपलेला आहे.
एवढ्याच भागावरती याच्या क्वेश्चन्स विचारले जातील. आता आपल्या बुकमधल्या आणखीन काही स्पेशल असे सेक्शन्स असतात. याच्यामधले क्वेश्चन आता विचारल्या जाण्याची शक्यता कमी असते, पण याच्यामुळे आपलं नॉलेज वाढते. जसं की आता कोणता सेक्शन आहे, नो दी सायंटिस्ट. आता याच्यामुळे काय होतं की सायंटिस्टचं बद्दल आपल्याला आपल्या बुक विचारलं जाणार नाही एक्झाममध्ये, पण आपण सायंटिस्टबद्दल जी माहिती दिलेली आहे ती वाचली तर आपल्याला आणखीन इंटरेस्ट येतो की यांनी कोणता शोध लावला, काय केलं, काय काम करून ठेवलं बायोलॉजीमध्ये किंवा झुलॉजी बॉटनीमध्ये काय काम करून ठेवलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात आणि आपल्याला एक प्रकारची इन्स्पिरेशन पण भेटते याच्यापासून. तर आपल्याला याच्यामध्ये नो द सायंटिस्टमध्ये एक सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे आणि ते सायंटिस्ट कोणते आहेत, तर ते सायंटिस्ट आहेत डॉक्टर SP आगरकर. फोटो पण दिलेला आहे त्यांचा. आणि डॉक्टर SP आगरकर जे आहेत यांच्याबद्दल एक छोटीशी माहिती दिली आहे. त्यांनी काय काय काम करून ठेवलं, एक मोठे सायंटिस्ट आहेत. बघा यांचा आपल्याला जन्म वगैरे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की जन्म जो आहे 1884 झाला, मालवण महाराष्ट्रामध्ये झाला. आणि यांनी बायोडायव्हर्सिटी एक्सप्लोर केली. कुठली, वेस्टर्न घाट, जे आपले सह्याद्री पर्वत, तो कोकणकडचा जो पार्ट आहे, त्या सगळा वेस्टर्न घाट जो आहे त्याच्यावरची वेगळी बायोडायव्हर्सिटी यांनी एक्सप्लोर केली, याच्याबद्दल अभ्यास केला, हे लिहून ठेवलं की या वेस्टर्न घाटमध्ये किंवा आपला हा जो पूर्ण अख्खा सह्याद्री पर्वत आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारची बायोडायव्हर्सिटी आपल्याला सापडते, कोणते वेगळे प्लॅन्ट सापडतात तिथे, कसे वेगळ्या प्रकारचे आपल्या ॲनिमल सापडतात, हे सगळं यांनी शोधून काढलं. लक्षात आलं ना, ते एक्सप्लोर केलं. शोधून काढलं म्हणजे काय, एक्सप्लोर केलं, त्यांनी लिहिलं सगळं काही. पुढे आणखीन यांनी हे पण शोधून काढलं की तिथे त्यांनी वेस्टर्न घाटमध्ये फ्रेश वॉटर जेलीफिश त्यांना सापडली. लक्षात घ्या, फ्रेश वॉटर जेलीफिश, ही फ्रेश वॉटर जेलीफिश जी आहे ही आफ्रिकेमध्ये सापडत होती. ती त्यांनी वेस्टर्न घाटमध्ये फ्रेश वॉटरमध्ये शोध लावला त्याचा. आणि मग यांच्या या शोधासाठी जे आहे हे एक सायन्समधलं खूप मोठं जनरल आहे, एक पुस्तक आहे सायन्समधलं खूप फेमस आहे, ज्याचं नाव आहे नेचर. त्या नेचरमध्ये ही बातमी 1912 छापून पण आली. तशाबद्दल यांची ही काही माहिती जी आहे डॉक्टर SP आगरकर यांच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. वाचा, इंटरेस्टिंग आहे. कदा याच्यावर क्वेश्चन विचारणार नाही, पण जस्ट एक वाचून घ्या नॉलेज म्हणून. पुढे आणखीन आपल्याला कॅन यू टेल म्हणून हा सेक्शन दिलेला आहे. आतापर्यंत आपण जो काही अभ्यास केलेला आहे, जे काही तुम्हाला माहिती असेल त्याच्यावरतीच हा क्वेश्चन आहे, कॅन यू टेल म्हणून. काय विचारलेलं आहे बघा, पहिला क्वेश्चन, व्हॉट आर दी इसेन्शियल्स ऑफ गुड हर्बेरियम. चांगल्या एका हर्बेरियमसाठी काय काय गोष्टीची आवश्यकता असते वगैरे ते सगळे आहे विचारले. आपण हर्बेरियमचा स्टडी केला आहे तर हर्बेरियमबद्दल हे सगळं तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. सेकंड क्वेश्चन आहे, वाय शुड वी व्हिजिट बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम अँड झू. आपण का व्हिजिट केली पाहिजे बॉटॅनिकल गार्डनला, म्युझियमला, झूला, का बरं केली पाहिजे, विचार करा. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज ex situ अँड इन situ कॉन्झर्वेशन. ex situ आणि इन situ कॉन्झर्वेशन काय असते हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मी सांगितलं आहे तुम्हाला, ex situ म्हणजे काय, नॅचरल जे हॅबिटाट असेल, नैसर्गिक जे वातावरण असेल त्याच्या बाहेर एखाद्या ॲनिमलची वाढ करणे, त्याला ex situ म्हटलं. आणि इन situ म्हणजे काय की कोणते ऑर्गॅनिझमची वाढ जी आहे त्याच्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये करणे, त्याला इन situ म्हणतात. तर हे लक्षात घ्या. पुढे आता फाइंड आउट म्हणून हा पण एक सेक्शन आहे बघा. फाइंड आउटमध्ये काय सांगितलं, ह्युमन बिंग इज ॲट अ की पोझिशन इन मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी ऑफ अर्थ. अर्थमधली जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यासाठी ह्युमन बिंग जो आहे, मनुष्य हा एक महत्त्वाचा रोल प्ले करू शकतो. आपल्याला पुढे सांगितलेलं, फाइंड आउट द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग. पुढे तुम्हाला आणखीनही काही महत्त्वाची माहिती शोधायला सांगितलेली आहे. स्वतः शोधा हे इंटरनेटवर इकडे तिकडे जाऊन, म्हणजे तुम्हाला आणखीन त्याच्याबद्दल बरीचशी माहिती भेटेल आणि तुमचा इंटरेस्ट पण वाढेल. काय सांगितलं बघा, पहिला काय क्वेश्चन आहे, पहिला कशाबद्दल सांगितलेलं आहे शोधायला, लॉज प्रोटेक्ट अँड कॉन्झर्व बायोडायव्हर्सिटी इन इंडिया. असे वेगवेगळे कायदे तयार केले आपल्या सरकारने प्लॅन्टला वाचवायला, ॲनिमलला वाचवायला. तुम्हाला तर माहीत आहे वाघाला मारलं तर कशी सजा होऊ शकते, कोणताच माणूस याच्यातून सोडू शकत नाही. ते जे पाळीव आपले जे सगळे जंगली प्राणी आहे, वाईल्ड जे आहे ॲनिमल्स आहेत, त्यांना मारणं खूप मोठा गुन्हा आहे. तर त्यांच्यासाठी कोणते कायदे तयार केले गेलेले आहेत प्रोटेक्शन करायला, हे सगळं शोधून काढा. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, एन्व्हायरमेंटल अफेक्ट ऑन ॲम्बिशियस प्रोजेक्ट लाईक कनेक्टिंग रिव्हर ऑर कनेक्टिंग सिटीज बाय कन्स्ट्रक्टिंग रोड्स. आता हे रस्ते वगैरे तयार करतो आपल्याला माहीत आहे, 2 शहरांना जोडण्यासाठी. तर रेल्वे मार्ग, मोठमोठे हायवे वगैरे तयार होतात आपल्या देशामध्ये. आणि आणखीन एक मोठा प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे कनेक्टिंग रिव्हर्स, नदी जोड प्रकल्प म्हणतात. वेगळ्या ज्या नद्या आपल्याला माहीत आहे, आता नद्या डायरेक्ट समुद्राला जाऊन भेटतात, पण ह्या नद्या एकमेकाला जोडायचा प्रोजेक्ट पण सरकारच्या विचारात आहे. म्हणजे काय की एका नदीमध्ये फुल पाणी झालं तर दुसऱ्या नदीमध्ये सोडून द्यायचं,
जेणेकरून मग त्या नद्या एकमेकाला जोडल्या पाहिजे. मग ह्या सगळ्या नद्या एकमेकाला जोडल्यामुळे, हे मोठमोठे रस्ते तयार केल्यामुळे, कारण हे सगळे रस्ते जंगलामधून इकडून तिकडून जातील ना, मग ह्या जे नॅचरल त्यांचं जे घर आहे ते पण डिस्टर्ब होऊ शकते. मग त्याचा सगळ्यांचा काय या प्राण्यांवर किंवा आपल्या इकॉलॉजीवर किंवा आपल्या ज्या बायोडायव्हर्सिटीवर काय परिणाम होऊ शकतो हे पण याच्यावर विचार करा, शोधून काढा. त्यानंतर थर्ड आहे डीड बॉक्साईट मायनिंग इन वेस्टर्न घाट. बॉक्साईट तयार, आपल्याला माहीत आहे बॉक्साईटचं खनिज कसं मिळवतात वगैरे, तुम्ही ते भूगोल वगैरे जिओग्राफीमध्ये शिकलेस ना. तर बॉक्साईट जे मायनिंग आहे, बॉक्साईटच्या ज्या खाणी आहेत ते वेस्टर्न घाटमध्ये आहेत, आपल्या सह्याद्रीच्या त्या कड्यामध्ये, त्या याच्या पर्वतामध्ये. तर वेस्टर्न घाट अफेक्ट द क्रिटिकली इंडेंजर्ड स्पेसीज लाईक ब्लॅक पॅन्थर, डिफरंट सेरोपेजिया स्पेसीज, त्यानंतर आहे इरिओ कॅनॉल स्पेसीज. तर ह्या ज्या वेस्टर्न घाटमध्ये जे बॉक्साईट मायनिंग केलेली आहे त्याच्यामुळे ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या स्पेसीज आहेत आपल्याला सांगितलेल्या, ह्या धोक्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल पण माहिती शोधा तुम्ही. पुढे लास्टमध्ये आपल्याला एक आणखीन टॉपिक दिलेला आहे, इंटरनेट माय फ्रेंड. आता याच्यावरून पण तुम्हाला समजलं असेल की इंटरनेटवर जाऊन शोधायचं आहे तुम्हाला. काय शोधायचं आहे? पहिलाच क्वेश्चन आहे, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट बॉटॅनिकल गार्डन, झूलॉजिकल पार्क अँड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इन इंडिया. भारतामधले बायोडायव्हर्सिटी पार्क, हे सगळे शोधून काढा, झूलॉजिकल पार्क वगैरे. सेकंड क्वेश्चन आहे, कलेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ इंडेमिक फ्लोरा अँड फोना इन इंडिया. फ्लोरा आणि फोनाबद्दल तुम्हाला, इंडेमिक फ्लोरा आणि फोनाबद्दल तुम्हाला माहिती गोळा करायला सांगितले इंटरनेटवर जाऊन. तर अशा प्रकारे बाळांनो, ही काही खूप इंटरेस्टिंग माहिती आपण या चॅप्टरमध्ये घेतलेली आहे. छोटासाच चॅप्टर होता, इंटरेस्टिंग होता हा चॅप्टर. बरीचशी माहिती आपल्याला बेसिकची नॉलेज बायोलॉजीचं आपल्याला या चॅप्टरमधून भेटलेलं आहे. चांगला अभ्यास करा, चॅप्टरला व्यवस्थित सरायनं समजून घ्या आणि याच्यावरचे नीटसारख्या CET सारख्या एक्झाममध्ये आलेले MCQ चांगल्या तऱ्हेनं सॉल्व्ह करा. भरपूर जेवढे MCQ सॉल्व्ह करणार ना तुम्ही, तेवढं तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होईल, पक्कं नॉलेज तुमचं येणार. तर अशा तऱ्हेनं हा बिलकुल सिम्पल छोटासा चॅप्टर आपण आता इथे संपवलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर जो नवीन चॅप्टर आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरपासून सुरुवात करू. चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.